मनसे शिवसेना युतीचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी श्री नाथसाहेबांना साकडं घातलं. माजी आमदार महादेव अण्णा बाबर. युतीचे चारही उमेदवार निवडणुका येण्यासाठी नाथसाहेबांना साकडं. माजी आमदार महादेव अण्णा बाबर. मनसे शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. पुणे कोंढवा खुर्द परिसरामध्ये केलेल्या विकासामुळे जनतेचा बाबर कुटुंबावर विश्वास असून आम्ही जनतेचे नगरसेवक म्हणून काम केले नाही तर जनतेचे सेवक म्हणून साईनाथ बाबा आणि मी स्वतःने काम केले आहे. त्यामुळे आमचे विरोधक कोणी नसून युतीचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी गावचे ग्रामदैवत श्री नाथसाहेबांना साकडं घातलं असल्याचं मत माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांनी केले आहे. मनसे शिवसेना प्रभाग क्रमांक 19च्या पुणे मनपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ कोंढवा खुर्दचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांना श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी माजी आमदार महादेव अण्णा बाबर बोलत होते. मनसेचे उमेदवार श्री साईनाथ संभाजी बाबर, सौ मुबीना अहमद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब गट, पैलवान प्रसाद महादेव बाबर तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने चौथा उमेदवार यांच्या प्रचारार्थ कोंढवा भागात पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. कामाच्या जोरावर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनसे शिवसेना युतीचे सर्व उमेदवार मी आणि आमदार महादेव अण्णा बाबर यांनी केलेल्या कामाच्या जोरावर निवडून येतील असे मनसे उमेदवार साईनाथ बाबर यांनी सांगितले. अमोल शिरस यांनी प्रास्ताविक तर शेखर लोणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ऐका ना, प्रचाराचा नारळ फोडलाय, तुम्ही काय सांगता आता? कोंढवा खुर्दमध्ये एक विकासाची नांदी म्हणून आज महादेवांना बाबर यांच्या माध्यमातून मी असेल, प्रसाद असेल, मुबीना खान असतील, या सर्व उमेदवारांचा आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटलेला आहे. कोंढवा भागामध्ये जो विकास करणं गरजेचं आहे ते येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना आम्ही दोघं मिळून कोंढवा भागाचा चांगला विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आजपासून प्रचाराला सुरुवात करतोय. मी कोंढवा भागातील नागरिकांना आव्हान करेन की आपण सर्वजण विकासाच्या पाठीमागं म्हणजे रेल्वे इंजिन आणि मशाल या दोन्ही चिन्हाच्या पाठीमागं उभं राहू. मतदारांना काय आव्हान करता तुम्ही? मतदारांना हेच आव्हान करेन की कोंढवा भागात म्हणजे माझे आमदार महादेवांना बाबर व मी स्वतः या भागामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासासाठी आपल्याला डेव्हलपमेंटला मतदान करणं गरजेचं आहे आणि विकासाचं चिन्ह रेल्वे इंजिन व मशाल आहे. हे लोकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या दोन्ही चिन्ह मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावं. प्रचाराचा नारळ फोडलाय, तुम्ही काय सांगता त्यांना? सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आता प्रशासन हरिभक्तपरण चव्हाण महाराज भारतीय समाजाचे आपण चांगले घातले. चारही उमेदवार विजयी हो असं नाथसाहेबांनी प्रार्थना करून पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.